श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, संसार हा फक्त दोन व्यक्ती एकत्र राहण्याचा तो करार नसतोय. तो दोन स्वभाव, दोन संस्कार, दोन विचार आणि दोन वेगवेगळ्या जगण्याच्या वाटा एकमेकात मिसळण्याचा प्रवास असतो. आणि या प्रवासात केवळ प्रेम पुरेसं नसतं, त्याला समजूत, आदर, संयम, त्याग आणि परस्परांची जाणीव यांची साथ लागते. श्रोते हो, नवऱ्यानं फक्त घर चालवणारा माणूस न राहता पत्नीच्या भावनांचा आधार बनलं पाहिजे. तिच्या थकव्यामागची शांत वेदना ही ओळखली पाहिजे. तिच्या प्रयत्नाचं कौतुक केलं पाहिजे आणि तिच्या मनात मी एकटी नाही ही खात्री निर्माण केली पाहिजे. कारण श्रोते हो, स्त्रीला नेहमी मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते, पण तिच्या अस्तित्वाला मान दिला, तिच्या शब्दांना किंमत दिली तर श्रोते हो, ती घराला आयुष्यभर ऊब देत राहत असते. तसे श्रोते हो, पत्नीनं सुद्धा नवऱ्याकडे केवळ जबाबदाऱ्या पार पाडणारा माणूस म्हणून कधीही पाहायचं नसते, तर त्याच्या शांत चेहऱ्यामागची धावपळ, न बोललेली चिंता आणि घरासाठी केलेली आतली झुंज ही समजून घेतली पाहिजे. श्रोते हो, अनेक पुरुष कमी बोलतात, पण त्याच्या मनातही कुटुंबासाठीची काळजी भरलेली असते. त्याला वेळेवर समजून घेणं, त्याच्या प्रयत्नावर विश्वास ठेवणं, थकलेल्या क्षणी त्याला शांत शब्दांनी आधार देणं ही सुद्धा श्रोते हो, संसार टिकवणारी मोठी ताकद असते. खरं तर श्रोते हो, संसार सुंदर होतो तेव्हा जेव्हा नवरा स्वतःला मोठं समजत नाही आणि बायको स्वतःला कमी समजत नाही. दोघेही एकमेकांना समजूत घेत, चुकांवर पडदा टाकत, गुणांवर प्रेम करत पुढे चालत राहतात. कारण श्रोते हो, घरात सुख हे पैशानं कधीही येत नसतं, तर ते दोन मनांनी एकमेकांसाठी थोडं झुकण्यातून, थोडं ऐकण्यातून आणि थोडं मनापासून जगण्यातून जन्माला येत असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संसार गोड ठेवायचा असेल तर प्रत्येक वेळी स्वतःच बरोबर आहोत हे सिद्ध करण्यापेक्षा समोरच्याचं मन दुखावलं जाऊ नये याची काळजी घेणं अधिक महत्वाचं असतं. कारण काही वाद जिंकले तरी नातं हारलं तर त्या विजयाला अर्थ उरत नाही. घरात प्रेम टिकवायचं असेल तर मोठ्या भेटींची गरज नसते. कधी वेळेवर विचारपूस करणं, थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून शांतपणे पाणी देणं, यातूनही संसाराला गोडवा मिळत असतो. संसारात शब्द कमी आणि समज जास्त असली की अनेक गैरसमज जन्माला येत नाहीत. कारण काही वेळा बोललेलं ऐकण्यापेक्षा न बोललेलं समजून घेणं नात्याला अधिक मजबूत करतं. एकमेकांच्या स्वभावात बदल घडवण्याचा हट्ट कमी आणि स्वीकार जास्त असेल तर घरातील ताण आपोआप कमी होतो. कारण प्रत्येक माणूस पूर्ण नसतो, पण अपूर्णतेतूनच जवळीक तयार होते. संसार गोड होण्यासाठी प्रत्येक दिवस सणासारखा असावा लागत नाही, पण साध्या दिवसातही एकमेकांसाठी जपलेली माया सणासारखं समाधान देत असते. कधी कधी शांत राहणं हेही प्रेमाचं मोठं रूप असतं. प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं नसतं. काही वेळा नातं टिकवण्यासाठी शब्दांपेक्षा मौन अधिक उपयोगी पडतं. घरात आदर असेल तर प्रेम टिकतं. कारण प्रेम फक्त भावना आहे, पण आदर त्या भावनेला स्थैर्य देतो.
संसारात लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणं शिकावं लागतं. कारण प्रत्येक छोट्या गोष्टीला मनावर घेतलं तर आनंदाचे क्षण नकळत दूर जाऊ लागतात. एकमेकांच्या कष्टांची जाणीव असली की तक्रारी कमी होतात. कारण ज्याला समोरच्याच्या थकव्याची किंमत समजते तो सहज कठोर होत नाही. संसारात आपण हा शब्द मी पेक्षा मोठा झाला की नातं खोल होतं. कारण एकट्यानं जिंकलेलं सुख अपुरं असतं. वाटून घेतलेला आनंदच घराला उजळवतो. कधी एखादी छोटी माफीही मोठा अंतर कमी करू शकते. घरात अहंकार वाढला की जवळचेही दूर वाटू लागतात. दिवस कितीही व्यस्त असला तरी दोन प्रेमळ शब्द घरातला थकवा हलका करतात. कारण संसार केवळ जबाबदाऱ्यांनी नव्हे तर भावनांनी टिकतो. नात्यात विश्वास टिकवायचा असेल तर पारदर्शकता आवश्यक असते. लपवलेल्या छोट्या गोष्टीही कधी मोठ्या भिंती उभ्या करतात. संसारात आनंद शोधायचा असेल तर परिपूर्णतेचा आग्रह सोडावा लागतो. कारण आनंद बहुतेक वेळा साधेपणातच लपलेला असतो. एकत्र बसून घेतलेला साधा चहा कधी कधी मोठ्या सहलीपेक्षाही जास्त आठवणीत राहतो. कारण वेळ दिला की नातं जिवंत राहतं. घरात प्रत्येकाला ऐकून घेतलं गेलं पाहिजे. कारण न ऐकलेलं मन हळूहळू शांत होत नाही, ते आतून दूर जातं. संसार गोड ठेवायचा असेल तर भूतकाळातील चुका सतत पुढं आणू नयेत. जुन्या जखमा पुन्हा उघडल्या की नवं सुख उमलत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची गरज नसते. कधी वेळेवर घरी परतणं, काळजीनं विचारणं, थोडं थांबून ऐकणं हीच त्याची सुंदर भाषा असते. संसार म्हणजे दोन माणसांनी एकमेकांना बदलण्याची जागा नाही, तर दोघांनी एकमेकांसोबत वाढण्याची संधी आहे. घरात समाधान टिकतं तेव्हा जेव्हा दोघेही एकमेकांच्या अपूर्णतेवर प्रेम करायला शिकतात. कारण खरा गोडवा अपूर्णतेत नसतो तर समजुतीत असतो.